लग्न बुद्धाचं असो की हिंदूचं, आदिवाशाचं असो की धनगराचं, साऊंड टोंगे भाऊचा आता फेसबुक चांगलं दिसून राहील, जमलं वाटते पण क्या बात है, तुमचे पाय धरी नाच मी मायच्या इमानानं, नाही तर आता लोक तर टोंगे भाऊ नदीवर गेला असता वर्धा नदीत। क्या बात है टोंगे जी, तुम दिल में बैठ गए हमारे। मैं चेहरा पाहत्या बरोबरच लक्षात आलं, म्हटलं आता संत टोंगे। वरे साथ मनाती घडी पडहे, किती वेळ धरावा धीर तरी कितीदा। वरे साथ मनाती घडी पडहे, किती वेळ धरावा धीर तरी। तुकड्या म्हणे भेट सख्या मदची, तुकड्या म्हणे भेट सख्या मदची। जसा टोंगे भाऊले बरोबर भेटला असा तुम्हालाही सर्वांना भेटतो। तुकड्या म्हणे भेट, हे 4-5 जण खाली बसून जा, हे जे तिघं उभे आहेत 3 पक्षाचे आकार तुम्ही राजकारणी लोक नाही चालू, हे जवान कोणत्याही नाही, खाली बसा रे, कोणी नाही पाहत तुमच्या इकडे, खाली बसा। घडी पडहे, किती वेळ धरावा। भाऊ देवाची प्रार्थना सामुदायिक प्रार्थना केल्यानं माझ्या इमानानं सांगतो, गॅरंटीने तुमची खानदान मधली दारू निघून जाईल। तुम्ही जर सामुदायिक प्रार्थना केली, बुद्धाची वंदना केली, मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये जा, ते पहा ह्या महिला मंडळ प्रार्थना करणारे आहेत बाबा, त्याचे लेकरं कधी त्याची खानदान खराब होणार नाही, चॅलेंज आहे। श्रीमंत नाही होणार पण बर्बाद नाही होणार बाबा। म्हणून ज्या ज्या बाया आपल्या मुलाबाळांना हनुमान मंदिरात प्रार्थनेला येत जा, का हो टोंगे भाऊ तुमचं जमलं की नाही? सत्यपालही मरता मरता वाचलो ना मी, तुम्हाला काय वाटते? टोंगेच वर्धा नदीवर जात होते मेल्यावर, सत्यपालही चाकू हमल्यातून वाचला, कोण वाचवलं मालूम आहे? वर्षा समजाती घडी पडहे, किती वेळ धरावा दुर्दैव धावून आला, तुम्हाला वाचवलं, असं मला वाचवलं, तुम्हाला पाण्यातून वाचवलं, मला चाकूतून वाचवलं। वर्षा समजाती घडी पडहे, जे माझ्या बापा समान आहे, माझ्या काका समान आहे, तुम्ही उभं नका राहू ना, खाली बसा ना, मला जीव चुकते। तुम्ही 2 तास उभे राहाल काय? 2 तासाचं कीर्तन आहे, मुलाने जायचं असेल तर जाऊन या फक्त, मग मी उठवूनही दे ना, 2 तास म्हणे द्या तुम्ही। पार तरी त्या पोराने म्हटलं 2 तास मध्ये द्या म्हणते,
धन्यवाद रे बाळा. आनंद वाटला तू असं केलं ते. एकाली अक्कल त्या बरोबर केलं ते. ओके चालू दे. मी गॅरंटीनं सांगतो देवाच्या बापाने तुम्ही 10 मिनिट प्रार्थना करा. अरे सामुदायिक प्रार्थनेने गॅरंटीनं तुमच्या घरात विद्या येणार. नाम माय माऊल्यांना बाहेर जायचं चिन त्यानं जाऊ द्या म्हणतात. 2 तास मला द्या. आईच्या छपतनं सांगतो पुन्हा मी येईन की नाही गॅरंटी नाही. हातात माझे हातपाय हालतात पाहून म्हणजे मी टिकन याची गॅरंटी नाही. तुमची तरी गॅरंटी आहे का? परवा कळमच्या जवळ 8 जण मेले ना. 8 जण गेले. आई लग्नाला गेले मेले. भीमाचे लेकर होते बाबू. आमच्या बौद्ध घराण्याचा एक संघपाल तयार झाला. त्याचे सोयरे होते काही त्याच्यात. असं आहे माय बापू. आम्हाला जावं लागणार आहे माई बहिणी. म्हणून बौद्ध असेल तर बुद्ध वंदना करा. मी म्हणतो बुद्धानंही प्रार्थना मंदिरात या. तुम्ही बुद्धाची प्रार्थना करा. त्या प्रार्थनेत कोणता देव नाही ना. अरे आमच्या दगडातल्या धोंड्यातला देव आम्ही मानत नाही. आम्ही माणसातला देव मानतो. आमचा तुकडोजी बाबा, आमचा गाडगे बाबा, आमचा तुकाराम महाराज माणसातला देव मानते बाबा. फक्त कृपा करून या शेकोट्या पेटू देऊ नका जवळपास. हे ताप जवळपास नका पेटू देऊ. दूर पेटू द्या. शेकून घ्या म्हणा तुम्ही. कार्यकर्त्यांना सूचना जवळपास. ए बाबा ओ पहलवान जवळपास शेकोट्या नको पेटू देऊ. त्या तब्येतच्या मानानं आवर शांततेनं पाया लागायचं. आपल्या गावात पाहुणे आले बाळा रे. त्याची तब्येत काय जोरदार आहे. कोण्या कंपनीचा हँडसेट आहे काय मालूम आहे. त्या मासळीचा प्राण हरे. कुंड्याचं पोरगं अपघातात गेलं. बोरेचं 19चं. लग्नीला जायचं असेल तर जाऊन या. एवढे मोकळे व्हा. उठ रे उठ रे. बाबू त्याने माकडे बांधला. आज नाही वाटत तुला. गरीबाच्या लेकराईने दाबलं. तू 3 एकरावाला पुढे आला. शरम नाही वाटत तुला. ते पोरगं पहिल्यापासून येऊन बसलं. जमलं ना. तुला वाटलं आता त्याची जात जास्त आहे म्हणून तुझ्या गरीबावर अन्याय केला ना. पण तुला उपरवाला सोटके आहे ना. त्यापेक्षा उपर कोण आहे. वर कोण आहे म्हणजे तुझी कदर कोण केली. उपरवाल्याने. ये तुला पुस्तक देत घे. तुला दिसत नव्हतं त्याच्यामुळे ये. तू येईन बाळा. इकून 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 म्हणजे देव धावून आला की नाही उपरवाला. हो किंवा नाही. म्हणून प्रार्थनेला येत असतं का तू. हॅलो हॅलो टोके साऊंड डेकोरेटर करता भेटा. पैसे नसले ते यायले व्याजानं मागा. तू प्रार्थनेला जात असत काय. हो कधी कधी. असू नको. प्रिय सद्गुरुनाथा येत जा देवा. मन इकडे कधी कधी मन कधी कधी
इकडे कधी कधी प्रार्थनेला जात असतं पण कधी 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 म्हणत टोंगे बुवा टोंग्यावर येऊ नका नाही त्याचीच गलती आहे आमच्यावर लोटू नका गलती घरचीची नामाने दोष देतात इकडेकडे लक्ष ठेवा ना घरचीवर बाईचीवर काय नाही इकडे कधी कधी काय मित्र ऐका लागलो इकडे कधी भाऊ गुरुदेव सेवा मंडळाला धन्यवाद देतो म्हणून आहे इकडे कधी प्रार्थनेत जातो बाबा रे मी महिन्यातून कधी कधी बाबा मी त्या आवाज वाढवली जे त्या मायची शपथ आहे तुले मोठा माणूस व्हायचा आहे काय माईक मध्ये बोल हो तुले बीडीओ व्हायचा आहे काय हो तुला ठाणेदार व्हायचं आहे काय हो तुला प्राध्यापक व्हायचं आहे काय हो तुला इंजिनियर व्हायचं आहे काय उदयपाल महाराज सारखं हे कीर्तनी करतात बाबू शिंप्याचं पोरग आहे कीर्तनी करते आणि इंजिनियरी आहे कोणी बायको देते पोरगी देते त्याला बरोबर तू हात बदलो थंडीचा त्रास चालू आहे का रे काय नाव तुझं तन्मय हा? तन्मय तन्मय धन्यवाद तन्मय दादा प्रार्थनेत आता इकडे कधी कधी इकडे कधी कधी म्हणणं आहे तू हप्त्यातून 3 दिवस चालू कर प्रार्थना देवचन मी माईक जोडो मी सामुदायिक प्रार्थनेला सामुदायिक प्रार्थनेला हनुमान मंदिरात हप्त्यातून 3 दिवस येत जाईल 3 दिवस येत जाईल धन्यवाद ह्या पुस्तक जमलं भाऊ मी गुरुदेव सेवा होय होय त्याचं पुस्तक नको घेऊ बापासारखी आदत पडली काय कुत्र्या तुला बापाही तोंड घालत राहायचे शेजारी शरम नाही वाटत मेहनत त्यानं घेतली तुला धमक असेल तर तू सांग ना तुले मराठा मार्ग देतो सांग मी हप्त्यातून 2 दिवस प्रार्थनेला जाईल काय धमक पाहिजे ना हिजळ्या राहिला उभा तुला धमक असेल तर की मी तुकडोजी बाबाच्या सामुदायिक प्रार्थनेला अरे बाजून अरे हो मागो उठती तू अय बाबू दुसऱ्या पक्षातून आला तिथं नको बसू बाबू कॅमेरा चालू आहे तू तिथून उठ शिजर न झालं कधी तू अरे उठ ना तिथून चल हो तिकडे अपक्ष कुकून कुकळी घुसत बाहेर बसणं तू जाणार आला तुला तर लाज वाटली कीर्तनाची यायची अरे बरोबर आहे की भाऊ या गडबड केली की तुला उठून देईल ज्याच्या बापानं आयचं कमवून ठेवलं त्याची अवल्यात कधी 90% मार्क पडतच नाही ते 6च्या नापासच होते आणि त्याच्या अंगात कपडे महाग ज्याच्या बापानं कमावून ठेवलं ना पोरी त्याची पोरगी 90% मार्क पडतच नाही जिच्या बापानं हरामाचं जमवलं त्याची पोरगी लफडे बाजत चंद्रपुरात पैदा होते आणि कवा दवाखान्यात जाऊन विड्रॉल करीन त्याची गॅरंटी तिच्या मायले पता नाही आपण खरं बोलतो तुम्हाला राग येऊ की मुंड्या खाली घाल मला बोलू दे आज तुझ्या काकाले ऐक बाळा तू सत्यपाल आहे तो आहे काका बरं चेहरे पा तुमच्या बायाचे माय सारखेच दिसतात मला फेसबुक आणि तुमचं फेसबुक जेमतेम सारखे आहो ना मी शिल्पी आहो ना आमचंही बियाणं तुमच्या गावात आहे ना एकच घर आहे अवघ्या गावाले तर कपडे शिवते निघते नाही तर बिना कपड्याची फिरली असते तुम्ही प्रत्येक जण महाराज झाला असता मी गुरुदेव सेवा मंडळाला विनंती करतो महिला मंडळाला गावकरी मंडळाला ग्रामपंचायत पूर्ण गाव पुढील कार्यक्रम लवकर मिटवा थंडीचा टाइम आहे
जास्त लंबा नका करू का